पालघर जिल्ह्यात वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहे। मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली ही हद्द, हालोली हे ठिकाण ब्लॅक स्पॉट ठरत आहे। हालोली गावाच्या हद्दीत महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे आणि आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली गावाच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला, भीषण अपघात झाला। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक तरुण गंभीर जखमी झालाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई वाहिनीवर हालोली गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर आज 16 एप्रिल रोजी हा अपघात झाला। तर या अपघातात दुचाकीवरील जितेश वरठा वय अंदाजे 25 वर्षे याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर रोहन म्हसे हा गंभीर जखमी झालाय। तर या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। तर घटनास्थळी दाखल झालेले रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी जितेश वरठा याला मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केलं आहे। तर गंभीर जखमी असलेल्या रोहनला उपचारासाठी अगोदर मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सेल्वास येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे। तर हे दोघे तरुण पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील कोसबाळ येथील असल्याची माहिती आहे। मात्र या अपघाताबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती हाती लागलेली नाहीये। तर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पोलीस अधिक तपास करीत आहे। मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर योग्य उपाययोजना केल्यास अपघाताची संख्या कमी करता येते। महामार्गावरील ब्लॅक स्पॉट ओळखणे आणि त्यावर उपाय करणे आवश्यक आहे, अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे।